नांदेड़ के नायगांव तालुका के कुंटूर गांव में विकास कार्यों के दौरान बड़ी अनियमितता का मामला सामने आया है। स्थानीय विधायक राजेश पवार द्वारा करोड़ों रुपए के फंड उपलब्ध कराने के बाद भी विकास कार्य ठीक से नहीं हुए हैं। कुंटूर गांव में करोड़ों रुपए के फंड से नालियों के फर्जी काम का आरोप लगा है। ठेकेदार और स्थानीय प्रशासन की मिलीभगत से फंड हड़पने का ग्रामीणों ने आरोप लगाया है। टूटे नालियों के कारण गंदा पानी सड़क पर आ गया है, जिससे दुर्गंध फैल गई है। ग्रामीणों ने विधायक राजेश पवार से कार्रवाई की मांग की है। वासरं लेकराची अवस्था व्हायली आणि तर पाय मोडून मच्छर व्हायले हे व्हायलेत आणि गजाळी लागाली आणि काम बोगस झालंय आणि कामाकडे लक्ष नाही। त्याच्यामुळं 3 दिवसामध्ये गाववाल्यांचे लक्ष नाही। शाळेच्या लेकराला जाता ना आले रस्त्यातून या आणि इथून जास्तीत जास्त वाहनाचा जास्त लोड होऊन गेलेला आहे। त्याच्यामुळे लक्ष द्यावे आमची एवढीच। माझ्या घरासमोर नाली गुत्तेदारानं करून केल्यानंतर 2-3 दिवसामध्ये नाली फुटून गेलेली आहे। गावातील हा मुख्य रस्ता असून या रस्त्यानं वाहतूक जास्त आहे आणि इथं पूर्ण नालीचं घाण पाणी साचून मच्छर वगैरे होऊन आम्हाला त्रास होत आहे। याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। किती झालं का नाली फुटून? नाली फुटून 15 दिवस झालेला आहे। 15 दिवसाचा पावसाच्या पाण्यामुळे तर आम्हाला अति त्रास होत आहे। इथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अति त्रास आहे। इथून सगळं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे इथं आणि याच्याकडे ग्रामपंचायत काही लक्ष देत नाही।